माझ्या मामाने काय दिलंय? ओ तुझं नाक केवढं मोठं दिसतंय. मॅग्निफाइंग ग्लास. दाखव तर बिन्नी. चमचम, तुझा डोळा तर डबल साईजचा झाला. हे बघ तुझं तोंड किती मोठं झालंय. अरे बाप रे, बिन्नीचे दात एवढे मोठे. अजून एक जादू दाखव. बघा बघा, त्या पानाला भोक पडलं. अरे, हे तर वाढतच चाललंय. काहीतरी जळतंय का? ही आग कशी लागली? पिकू, बिन्नी, चमचम, बाजूला व्हा तिथून. बासू, बासू. मी बादलीत पाणी घेऊन येतो. ही आग लगेच विझवावी लागेल, नाहीतर ही पसरेल. मी अग्निशमन दलाला फोन करते. बिन्नीचे बाबा अग्निशमन दलातच आहेत. एक बादली पाण्याने काहीही होणार नाही. टुकी, तू इथेच थांब. लहान मुलांनी आगीजवळ जाऊ नये. ही आग तर वाढतच चाललीये. आता काय होणार? तो बघा, अग्निशमन दलाचा बंब आला. अग्निशमन दल म्हणजेच फायर फायटिंग डिपार्टमेंट. बाबा आले, आता सगळं ठीक होईल. बिन्नी, हे कोणी केलं? मागे व्हा, सगळे आणखी मागे व्हा. रेडी? हो, पाणी येऊ द्या. थँक यू. तुम्ही वेळेत आलात, नाहीतर आग सुक्या पानांना जाळत पूर्ण जंगलात पसरली असती. धन्यवाद. हे तर आमचं कामच आहे. पण ही आग लागली तरी कशी?
पिकू, बिन्नी. बाबा, आम्ही फक्त पाहत होतो की याने आग लागते की नाही. आग लहान मुलांचा खेळ नाहीये बिन्नी. लहानशी चूकही खूप मोठी आपत्ती बनू शकते. आणि जर चुकूनही कधी आग लागली ना, तर लगेच अग्निशमन दलाला बोलवा. बाबा, तुम्ही आज घरात लाईट्स का लावत आहात? आज आपण साजरं करत आहोत आपलं सुंदर घर. हो, म्हणून आज आपण आपल्या घरात रोषणाई करणार आहोत. वाव, मी पण मदत करू का नाही? पिकू, मी जिथे जिथे जाईन माझ्यासोबत लाईट्स घेऊन ये. ओके. वाव, लाईट्स तर लागले. चला आता पटापट त्यांना ऑन करूया. ओह, आपले लाईट्स तर बिघडले. अरे रे, आज तर घराला दिव्यांनी सजवायचा दिवस आहे. पापा प्यारी, घरात रोषणाईच करायची असेल तर आपण कंदील लावून सुद्धा करू शकतो ना? हा हा, ही तर छानच आयडिया आहे. मी पण एक कंदील बनवणार. कंदील. पिकू, एक नाही, तुला तर अनेक कंदील बनवायला मिळतील. पिकू, आता तू या पेपर्सवर समान अंतरावर रेषा काढ. तोवर मी या बाटल्यांना कापून ठेवतो. त्यांच्या आत पणत्या ठेवूयात. कसे? फक्त पाहत राहा. पहा मुलांनो, याला असं चिटकवायचं आहे आणि हा बनला कंदील. आणि ही झाली पणती ठेवायची जागा. टुकी, यात एक पणती ठेव बघू. ओ वाव, आता मी पण करू. हा, तूही कर. आणि हा शेवटचा कंदील. चला, आता यांना बाहेर नेऊन घर सजवूया. मुलांनो, पणत्या फक्त मी आणि पापा प्यारी लावणार. तुम्ही दोघं कंदील लावा. चला, हा झाला शेवटचा. किती सुंदर. सुंदर. ते बघा, काजवे. काजू. दिवे
पणत्या कंदील अनेक, प्यारीचं घर सुंदर सुरेख. नाही टोकी, आज मी तुझ्यासोबत नाही खेळू शकत. आज मी बिन्नी आणि चमचम सोबत बाहेर खेळायला जाणार आहे. पिकू, मी आणि बाबा जरा कामासाठी बाहेर जात आहोत. तो टोकीची काळजी घे. हा, अगं पण मी तर पिकू, टुकी, तुम्हा दोघांसाठी एक सरप्राईज आहे. आजी आजोबांचे लाडके कोण आहेत? आजी आजोबा नमस्कार. पिकू टोकी, आजी आजोबांसोबत खूप मज्जा करा. हा, आम्ही हे गेलो आणि हे आलो. पण मी तर चमचम आणि बिन्नी सोबत. काही हरकत नाही पिकू, तू बिन्नी आणि चमचम सोबत खेळायला जा. आम्ही तर आज टुकी सोबत एक हॅमक बनवणार आहोत. हॅमक? ते काय असतं? हॅमक एक प्रकारचा झोपाळा आहे. कसा झोपाळा? टायर वाला? नाही नाही, या झोपाळ्यावर तर झोपू पण शकतो. झोपू पण शकतो? खरंच. जा, तू खेळायला जा. मी तर मस्करी करत होतो. मी पण तुमच्या सोबत हॅमक बनवू शकतो का? ठीक आहे, जा. आधी एक चादर घेऊन ये. मी 2 रश्श्या घेऊन येतो. तुम्ही सगळे बाहेर काय करत आहात? हॅमक बनवायला जात आहोत. हॅमकची खरी मज्जा तर मोकळ्या आकाशात आणि झाडांच्या सावलीत येत असते. इथे लावूया हॅमक. मी आणि आजोबा मोठ्या चादरीची दोन्ही टोकं बांधतो. हा तर रुमाल आहे टुकी. याने तर फक्त खेळण्यासाठी हॅमक बनवू शकतो. चांगली आयडिया आहे पिकू. याने टुकीच्या खेळण्यांसाठीच हॅमक बनवूयात. हो, तू आणि टुकी रुमालाच्या दोन्ही टोकांना दोरा बांधा. ओके ओके. तडा, हॅमक तयार आहे. बस बनलं. हे तर किती मजेशीर आणि सोपं काम होतं.
हॅमक हॅमक घेऊ झोके, आजी आजोबा संग पिकू टुकी अनोखे. मुलांनो, आज आपण आलो आहोत गुंज गुंफा पाहायला. अजून किती लांब आहे? बस पोहोचलोच. ती पहा. वाव, ही किती मोठी गुंफा आहे. गुंफा. पिकू टुकी, गुंफेच्या आत गेल्यावर अजून मज्जा येणार आहे. पिकू टुकी, इकडे आवाज कितीतरी वेळा घुमतो आहे ना. मी इथे आहे. चला मुलांनो, आपण तिथे मध्ये जाऊन बघूया. ही गुंफा हजारो वर्ष जुनी आहे. बाबा, ही गुंफा लपाछपी खेळण्यासाठी बनवली होती का? नाही रे पिकू, पूर्वी हिला ध्यान धारणेसाठी वापरत असावेत. पण बघा ना, इथे लपायला किती मजा येईल. टोकी, मला शोध. अरे पिकू टुकी, इथे हरवून जाऊ नका. ही दोघं कुठे गेली? अगं, इकडेच कुठेतरी लपले असतील. मी जाऊन बघतो. इथे तर नाही आहेत. थांबा, मी हाक मारून बघते. पिकू टुकी. आई, मी इथे आहे. पिकूचा आवाज त्या तिथून आला. नाही, तो तिथून आलाय. ओह, तुम्ही टुकीला शोधा, मी पिकूला जाऊन शोधते. ओह, हा तर टुकीचा आवाज आहे. टुकी बाळा, कुठे आहेस? बाबा, मी इथे आहे. पिकू, जिथे आहेस तिथेच थांब. आई. चल, आता बाबा आणि टुकीला शोधूया. मी इकडून शोधतो आणि तू. अजिबात नाही. खूप मेहनतीने एकाला शोधलंय मी. आपण एकत्रच जाऊया. टुकी, तू कुठे आहेस? आई, टुकी. बस, आता पापा प्यारींना शोधायचंय. तिकडे कोण आहे? घाबरू नका मुलांनो, पहा कोण आहे.
अरे तुम्ही सगळे कुठे होता? मी तर तुम्हाला गुंफेच्या आत आणि बाहेर सगळीकडे शोधलं. हरवून सापडले सगळे आज. गुंफेत घुमला मुलांचा आवाज.